भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधी केली आणि विशेष म्हणजे याची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। त्यानंतर भारतात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। याविषयी माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करावं अशी मागणी करण्यात येते। दरम्यान आज विरोधकांकडून ही मागणी आणखीनच तीव्र केली जाईल। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, आक्रमक झालेले आहेत विरोधक, अशा स्वरूपाची घोषणा करण्यासाठी ट्रम्पची गरज काय असा सवाल उपस्थित केला जातोय। सामनातनं सुद्धा तीक्ष्ण बाण सोडण्यात आले। एकीकडे आपण बघतोय ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने शस्त्रसंधीची घोषणा केली त्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने ही घोषणा करण्यासाठी ट्रम्पच्या मध्यस्थीची गरजच काय असा सवाल उपस्थित केला जातोय। आणि त्याचबरोबरीने भारताने स्वतःच हा प्रश्न सोडवायला हवा होता आणि पाकिस्तानचे तुकडे करूनच हा प्रश्न मार्गी लावायला हवा होता अशी विरोधकांची मागणी। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, ट्रम्पने मध्यस्थी केल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष हे मोदीवर आणि त्याचबरोबर केंद्र सरकारवर तुटून पडलेले आहेत आणि तुलना केली जाते आता 1971 मध्ये इंदिरा गांधींनी जे कर्तृत्व गाजवलं होतं त्या संदर्भामध्ये आणि मोदींच्या या शौर्याच्या संदर्भामध्ये। त्यामुळे आता कुठेतरी हे पॉलिटिकल वॉर हे सुरू झालेलं आहे हे स्पष्टपणे दिसतंय आणि त्यामध्येच मागणी करण्यात आलेली आहे राहुल गांधीकडून, जयराम रमेशकडून आणि इतर विरोधी पक्षाकडून पण मागणी करण्यात आलेली आहे की या संदर्भामधलं सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि त्याचबरोबर अधिवेशन सुद्धा या संदर्भामध्ये बोलवावं की देशाच्या सुरक्षेचा हा विषय आहे आणि त्याचबरोबर की भारताने या संपूर्ण युद्धामधून काय कमवलं काय गमावलं यावर सुद्धा चर्चा केली जाईल आणि विरोधकांना सुद्धा या संपूर्ण घटनेची आणि या ऑपरेशनची माहिती देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर देशाला सुद्धा ही माहिती मिळणे गरजेचे आहे की भारताने हे अचानक युद्ध का थांबवलं आणि अमेरिकेची मध्यस्थी का करावी लागली। तर या सगळ्याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये आता विरोधक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच सर्वपक्षीय बैठका आणि त्याचबरोबर एक अधिवेशन घ्यावं, विशेष अधिवेशन यासाठी घ्यावं याची मागणी होऊ लागलेली आहे। आता पाहावं लागणार आहे की सरकार या संदर्भामध्ये काय करत आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की कोणत्याही घटनेमध्ये अमित शहा आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनीही या संपूर्ण युद्धाच्या वेळेस किंवा भारत पाकिस्तान संघर्षामध्ये कोणतेही वक्तव्य स्टेटमेंट केलेलं नाही। मग अशा वेळी सर्वपक्षीय बैठकीला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित नव्हते तर राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत होती। मग अशा वेळी अधिवेशन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील आणि त्यावेळेस मग संपूर्ण माहिती या घटनेची सांगावी अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की सरकार ही मागणी कितीपत स्वीकारते। नक्कीच, आणि यावरती आता काय नेमकं भारत सरकारच्या वतीनं सांगण्यात येतंय आणि खरंच अशा पद्धतीची चर्चा घडवून आणली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।